इचलकरंजी शहरातील भुयारी गटार योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईनच्या नियोजनशून्य कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज अनोखे आंदोलन पार पडले। महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंगावर चिखल व माती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला। इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार आणि भूमिगत गॅस वितरण पाईपलाईनच्या कामांमुळे अनेक रस्ते उखडले गेले असून ठिकठिकाणी चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंगावर चिखल व माती लावून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। विकास कामांना आमचा विरोध नसून नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। तसेच नागरिकांच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले। आंदोलनानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महापौरांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, कामांचे योग्य नियोजन आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी यात करण्यात आली। महापौरांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष वैभव भोसले, तालुकाध्यक्ष मनोहर जोशी, शहर उपाध्यक्ष नितीन लटके, प्रमोद भाटले, सिकंदर मुजावर, विद्यार्थी सेनेचे रोहित कोटकर, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल झाडबुके, शहर सचिव अर्जुन माळे, रोजगार सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अरुण घोलपे, महिला सेना शहर अध्यक्ष रसिका साळुंके यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। निदर्शन करण्याचं कारण तर इचलकरंजी शहरामध्ये गेले महिनाभर झाला आम्ही बघतोय, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर महानगरपालिकेने इचलकरंजी शहरामध्ये जे विकास कामे जे चालू आहेत, भुयारी गटर असू दे, गॅस भूमिगत वितरणचं काम असू दे, हे काम व्हायला पाहिजे होतं। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या गोष्टीला विरोध नाही आहे, पण या कामामुळे इचलकरंजी शहरामध्ये जागोजागी एकाच वेळी शहरामध्ये जे खड्डे खोदले गेलेले आहेत, त्याच्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये एक प्रकारचं चिखलचं स्वरूप आलेलं आहे या भर पावसाळ्यामध्ये। त्या गोष्टीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे। कारण की असं कुठेतरी दिसते महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभार असल्यामुळं या सगळ्या परिस्थिती इचलकरंजी शहराला उद्भवल्या गेलेल्या आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराची मागणी आहे की आता जी इचलकरंजी शहरामध्ये जे खुदाई काम चालू आहे ते ताबडतोब थांबवण्यात यावे। त्याचबरोबर जिथे जिथं खुदाई काम केले गेले आहेत त्या ठिकाणी खडी वगैरे टाकून ते चिखल म्हणजे रस्ता वगैरे पूर्वत करावेत। त्याचबरोबर इचलकरंजी शहरामध्ये जिथे जिथं खुदाई काम केलं, जिथे जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी बॅरिगेड्स लावले पाहिजे नागरिकांच्या सुरक्षेसाठी। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर आम्ही महापौरांना या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्या। तिने आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर या कामं आम्ही तातडीनं करू आणि आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।